कारण काय सांगा ना, ते अनपार्लमेंटरी आहे का सांगा अध्यक्ष महोदय. विनाकारण मी पोलिसांच्यावर टीका करतो, तुमच्यावर नाही टीका करत. तुम्ही कारण सांगा ना, ते अनपार्लमेंटरी आहे का शब्द. कामाचं वर्णन कसं करायचं या सरकारच्या. गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा असं या सरकारचं वर्णन आपल्याला करावं लागेल. तिन्ही पक्ष इथं गोंधळ घालत असतात, पण दिल्लीत जाऊन मोदी साहेब आणि शहा साहेब यांच्या समोर मुजरा करण्याचं काम आमचे सगळे नेते करत असतात. अनेक आश्वासनं दिल्यामुळं जनतेमध्ये इतका प्रचंड रोष आहे की एकही आश्वासन पूर्ण या सरकारचं आज या सरकारला करता आलेलं नाही. अध्यक्ष महोदय, भारतीय जनता पक्षाचा 2024चा जो जाहीरनामा आहे त्यात लाडक्या बहिणीला 1500 रुपयावरून 2100 रुपये नेण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात दिलेलं होतं. महिला सुरक्षिततेसाठी 25,000 महिलांचा पोलीस दलात समावेश करण्यात येईल असं जाहीरनाम्यात आश्वासन आहे. किती आतापर्यंत महिला सिलेक्ट झाल्या पोलीस दलात, आकडा सरकारनं जाहीर करावा. 1500चं 2100 रुपये कोणत्या तारखेपासून सरकार सुरू करणार आहे तेही उत्तराच्या भाषणात सरकारने सांगावं. अध्यक्ष महोदय, देवेंद्रजींनी जाहीरनाम्यात असं लिहिलेलं आहे की सरकारच्या स्थापनेनंतर 100 दिवसाच्या आत आम्ही विजन महाराष्ट्र 2029 असं आमचं डॉक्युमेंट सादर करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, 100 दिवसाच्या डॉक्युमेंट तर आलं नाहीच, पण नुकतंच महाराष्ट्र सरकारने विजन महाराष्ट्र 2047चं डॉक्युमेंट सादर केलंय. म्हणजे 29 राहिलं, 18 वर्ष पुढंचं विजन दाखवायचं काम सुरू केलंय. हे तुमचं सरकार 29 पर्यंत आहे, त्याच्यानंतर काय होईल ते जनता जनार्दन ठरवेल ते आहे. पण 47चं स्वप्न अध्यक्ष महोदय दाखवायचं काम सुरू झालं. आणि म्हणून माझी विनंती आहे की जे काही डॉक्युमेंट आहे, अजून मला ते डॉक्युमेंट मिळालेलं नाही, जनतेला ते डॉक्युमेंट खुलं करावं आणि त्या जनतेचे अभिप्राय देखील हे जे विजन महाराष्ट्र 2047चं डॉक्युमेंट आहे त्याच्यावर जनतेचा अभिप्राय देखील घ्यावा असं माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे. कर्जमाफीचं आश्वासन होतं, एकही अक्षर नाही. ते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा तयार केला. केराची टोपली जाहीरनाम्यालाही झाली आणि अध्यक्ष महोदय आज सुधीरभाऊंची काय परिस्थिती आहे हे आपण बघतोयच. त्यामुळे जाहीरनामा ज्याने तयार केला त्यालाच विरोधी पक्षाच्या सुरात सूर घालून आज मुद्दे मांडायला लागत आहेत. याच्यासारखं दुर्दैव कुणाचं असू शकत नाही. आणि म्हणून जुन्या लोकांना भारतीय जनता पक्षात आणि जुन्या विचारांना देखील भारतीय जनता पक्ष टोपली दाखवायला लागते आहेत. नवे विचार घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करते असं आज आम्हा सगळ्यांना दिसतंय. अध्यक्ष महोदय, ते माधव भंडारींचं एक ट्विट माझ्याकडे आहे, त्यांच्या चिन्मय भंडारीनं केलेलं. त्यांनी काय सांगितलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 50 वर्ष माझ्या वडिलांनी भाजपसाठी काम केलं, पण विधानसभा किंवा राज्यसभेत त्यांना न्याय मिळाला नाही. अध्यक्ष महोदय, निष्ठेनं जे राहिले त्याच्यापेक्षा बाकीचे कानामागून आले आणि तिखट झाले म्हणतात, ती म्हण आता खरी करायचं ठरवलेलं दिसतंय. अलीकडं अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्येच्या धमकी येतात, मग त्यांना शस्त्र परवाना मिळणं जवळपास अशक्य असतं. म्हणजे धमक्या आल्या तर त्याला खून, खंडणी, अपहरण, मारहाण असे गंभीर गुन्हे दाखल झालेले ते निलेश गायवळ, त्याला पासपोर्ट मिळाला, शस्त्र परवाना मिळाला अध्यक्ष महोदय. त्यामुळे अध्यक्ष महोदय हे गंभीर प्रकरण आहे आणि याकडे देखील सरकारने लक्ष, म्हणजे त्याला परदेशी पळून जायला गुंडाला व्यवस्था केलेली आहे. आणि सामान्य गुंड असला तर तो गेलाच आत, पण असामान्य असेल, प्रोटेक्शन मधला असेल, आपल्या सगळ्यांच्या संबंधित असेल तर मग तो परदेशी त्याला रेड कार्पेट देऊन पाठवण्याची व्यवस्था आहे. अध्यक्ष महोदय, याचाही खरा विचार केला पाहिजे. आमच्याकडे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते राम खाडे नावाचे पदाधिकारी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक देवस्थानचे जमीन घोटाळे बाहेर काढले. पोलीस संरक्षण त्यांना मधल्या काळात देण्यात आलं, सरकारने पोलीस संरक्षण काढून घेतलं. त्यानंतर त्याचा रिव्हॉल्व्हरचा परवानाही रिन्यू करून दिला नाही. आणि गेल्या 15 दिवसापूर्वी नगर जिल्ह्यात त्याच्यावर हल्ला झाला. मेलाय म्हणून माणसांनी सोडला. 10-12 जणांनी एका वेळी हल्ला केला, जवळपास मेलेला होता, पण कसा बसा तो वाचला. आता तो थोडा शुद्धीवर आलाय.
अध्यक्ष महोदय त्याचा एक पाय तुटला, एक हात तुटला, त्याला प्लास्टर झालं. पण अध्यक्ष महोदय अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर हल्ला कोण करतं? 15 दिवस झाले तरी एक माणूस सापडला नाही. पोलीस काय हजामती करतायत का काय? मला आश्चर्य वाटतं अध्यक्ष महोदय. म्हणजे संध्याकाळी जेवताना हॉटेलच्या समोर माणसाला मारहाण होते आणि अध्यक्ष महोदय त्याचा कोणच मागमस पुरावा लागत नाही. पोलीस का अजामत्या करताय का असे शब्द वापरू नये प्लीज. पोलीस का अजामत्या करताय का असे शब्द वापरू नका प्लीज. मग काय शब्द वापरू? तुम्ही पर्याय द्या ना मला. माझे मराठी नाही, असं- कमी आहे. असे शब्द वापरू नका प्लीज. असे शब्द वापरले पाहिजे. दुसरं काय वापरणार? हे चुकीचे हजामती शब्द म्हणजे वापरताय काय माहितीये का जयंतराव. तुम्हाला? हजामती म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? हे शब्द नाही, असे शब्द वापरू नका जयंतराव प्लीज. माहितीये का तुम्हाला? याच्यातून मला सगळं काढून माहिती टाकण्यात म्हणून काय येत आहे. हजामतीचा अर्थ सांगा ना. तुम्ही सांगा ना. तुम्ही असे शब्द पोलीस तुम्हाला अर्थ बोलताय. कळत असेल तर तुम्ही सांगा. मंत्री आहात तुम्ही. तुम्ही पण होते ना मंत्री. तुम्ही मला तुम्ही एवढे थांबवताय सिनियर ना. सदस्य आहे. तुम्ही तुम्ही असे मला हजामती थांबवताय करताय, तर असे शब्द हजामती वापरायचे चुकीचे शब्दाचा आहे. अर्थ करा अध्यक्ष ना. महोदय काढून टाकावे. नाही अध्यक्ष महोदय कसा काढता येईल शब्द? तो हे नाही आहे, म्हणजे अनपार्लमेंटरी नाही आहे. मंत्री झाला म्हणजे जास्त कळतं असा गैरसमज करून घेऊ नये. अध्यक्ष महोदय नाही, रेकॉर्डवरून हे शब्द काढण्यात येत आहे. कुठले? हजामती. कारण काय सांगा ना. ते अनपार्लमेंटरी आहे का सांगा अध्यक्ष महोदय. विनाकारण मी पोलिसांच्यावर टीका करतोय, तुमच्यावर नाही टीका करत. तुम्ही कारण सांगा ना. ते अनपार्लमेंटरी आहे का शब्द? काम करत नाही इथपर्यंत नाही, ठीक आहे. अनपार्लमेंटरी असेल तर काढा. ठीक हा, आहे, तपासा. असेल तर काढा, नसेल तर ठेवा. अशी थोडी पद्धत आहे. अध्यक्ष महोदय त्या राम खाडेंच्यावरचा हल्ला, त्याने देवस्थान जमीन घोटाळे बाहेर काढले. त्याच्यापैकी कोणीतरी हे काम केल्याचा संशय आहे. अजून एकालाही अटक पोलीस करू शकले नाहीत आणि म्हणून तो शब्द मी वापरला. तुम्हाला त्याच्या वेदना कळणार नाहीत, पण ज्यावेळी गुजरते ना त्यावेळी कळतं की काय माझ्याकडे पोलीस पाहून वागतात. बोला जयंतराव. हो, ते समोर बसलेत ना, तुमच्याकडे बघून बोलतो. माझ्याकडे पाहून बोला. तुम्ही तुमचा चेहरा मला नेहमीच आवडतो, त्यामुळे काय मला तुमच्याकडे बघायला काही तक्रार नाही. अध्यक्ष महोदय पुणे हे विद्येचं माहेरघर होतं.